विकासाचा अचानक साक्षात्कार झाल्यामुळे काही खासदार हे शिंदे सेनेमार्फत भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन मिळालेले आहेत. मागे असाच विकासाचा साक्षात्कार काही आमदारांना झालेला होता. यांचा विकास म्हणजे रस्त्याचा एखादा तुकडा दुरुस्त करणं, एखाद्या वॉल कंपाऊंडची डागडुजी करणं किंवा एखाद्या सभा मंडपाला 10-20 लाख रुपये मिळवणं. यातून यांना कमिशन मिळतं आणि पुढच्या निवडणुकीची तयारी करता येते. यांच्या मानणाऱ्या ठेकेदारांना कामं मिळतात आणि यांच्या समर्थकांना गावामध्ये गुलाल उधळता येतो, नारळ फोडता येतो. या पलीकडे यांची विकासाची दृष्टिकोनाची व्याख्या काहीच नाही. मात्र दुसऱ्या बाजूला खराखुरा विकास, ज्याच्यामध्ये काळजी करायला हवी. शेतीमालाचे भाव पडलेत, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार नाही, त्यांची लग्न होत नाही, त्यामुळे नवा सामाजिक प्रश्न गावागावात निर्माण झालेला आहे. मात्र याच्याबद्दल यांचा विकास काहीच बोलत नाही. गावागावामध्ये जातीवरून आणि धर्मावरून भांडणं लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक्स तिचं वाटोळ झालेलं आहे. यांचा विकास याच्याबद्दल सुद्धा काहीच बोलत नाही. डावे पक्ष समान संधीबद्दल बोलतात, संविधान रक्षणाबद्दल बोलतात, लोकशाही रक्षणाबद्दल बोलतात. यांचा विकास याच्याबद्दल काहीच बोलत नाही. किंबहुना संविधानाचं वाटोळ करण्याबद्दलच यांच्या विकासाला आतुरता आलेली दिसते आणि त्यासाठीच यांचा विकास काम करताना आपल्याला दिसतोय. या अशा प्रकारच्या विकासाच्या बाबत तरुणांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. मूलभूत विकासाचा आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. डावे पक्ष ज्या पर्यायी धोरणाबद्दल बोलतात, समाजवादाबद्दल बोलतात, संधीच्या समान वाटपाबद्दल बोलतात, संपत्तीच्या समान वाटपाबद्दल बोलतात आणि राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणाबद्दल बोलतात, त्याचा पर्यायी विचार तरुणांना करण्याची आवश्यकता आहे. तो जर केला नाही तर आपलं भवितव्य अंधारकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांनी हा विचार करावा असं आव्हान आम्हाला करावंसं वाटतंय.